हॅलो. योगेश बोरसे. येस. हॅलो. हा बोला. विशाल गुजर. बोला ना सर. ते रमेश तुंबडे यांचे काहीतरी पिकअप घेतले ना यांनी. हो हॅलो. तुमच्याकडनं सेकंड हँड त्यांनी पिकअप घेतली बरोबर. हो बरोबर. तर ती आणता वेळेस मोखाडा या ठिकाणी घाटाच्या ठिकाणी बंद पडले काढून त्यांनी तुम्हाला पैसे दिलेत आणि वरून लोन पण तुमच्याकडनं पण मारले ना त्याने. लोनच केलंय त्यांनी. हो पण एवढं खर्च जर येत असेल बिचार मोखाड्यासारख्या घाटाच्या ठिकाणी ती पिकअप बंद पडले त्यांनी टोचन लावून नेली गॅरेजला तर 35 आणि 40 हजार रुपये त्याला बिल येतोय. मला तुम्ही सांगा ना हे चालतंय का कुठं. आता तो तुमचा हप्ता भरेल की ते पिकअपला खर्च करणार. हॅलो. हॅलो बोला बोला. तो हप्ते भरणार की तुमच्या पिकअपला खर्च करणार. काहीतरी मार्ग काढून दिला पाहिजे ना तुम्ही. कॉल पण उचलत नाही तुम्ही त्यांचं. हॅलो. सकाळी त्याचा फोन आला होता. हा. त्याला म्हटलं तू जुनं वाहन घेतलेलं आहे, तू काही नवीन वाहन घेतलं नाही. त्याला किरकोळ कारकोळ जे काही असेल ते करावं लागेल. जर गाडी खराब राहिली असती आमच्या ऑफिसवरनं पण तिथपर्यंत पोहोचली नसती. बरोबर. आणि दुसरी गोष्ट 2 वेळा त्यांनी ट्रायल घेतली, गाडी चालवून बघितली, मग गाडी ताब्यात घेतली. आणि त्याच्या आधी गाडी पासिंग करायला मुंबईला गेली, वसई विरारला, तिथून गाडी पासिंग करून आली. तोपर्यंत गाडीत काही प्रॉब्लेम नव्हता. आणि आता हे म्हणता आम्ही इतकं केलं आणि तितकं केलं आणि आता गाडी अशी होऊन राहिली. असं कसं मान्य करता येईल आपल्याला. म्हणजे ते व्यक्ती काहीतरी मार्ग काढून द्या त्यांना. मी आता लग्नात आहे. मी त्यांना नाशिकला आलो का फोन करेल. अच्छा प्रॉपर कुठले तुम्ही. मी मालेगाव. मालेगाव नाशिक मालेगाव का. हो बरं ठीक. चालेल. हॅलो. हा बोला ना. मी काय म्हणतोय गरीब माणसं आहेत ती काहीतरी त्यांना मार्ग काढून द्या. आता जेव्हा त्यांच्याशी बोलणं होईल ना तेव्हा समजेल. मी आता नाशिकला जाईल ना सोमवारी. बर त्या दिवशी मी त्यांना फोन करतो. बर तुमच्या ऑफिसला कोण आहे आता. आहेत ना तिथे बाकीचे माणसं असतील ना. पण ते काय म्हणतात की काहीतरी तुमच्या सोबत व्यवहार त्यांचा झालाय ना. तरी माणसं आहेत कुठेतरी फायदा. आता तुम्ही फायनान्स केलं तुमच्याकडून तुम्हाला पण काहीतरी फुल नाही पण फुलाची पाकळी फायनान्स भेटत असेल. आमच्याकडून नाही मिळालं. फायनान्स महिंद्रा फायनान्स केलेलं आहे त्यांनी. महिंद्रा फायनान्स ते करून दिलं त्यांना आपण. तुम्ही करून दिलं का. हो. अच्छा अच्छा पण ते चुकीचं आहे ना. आता ती पिकअप उभी आहे आणि ते कुठून तुमचे हप्ते भरणार सांगा ना काहीतरी. मी काय म्हणतो तुम्हाला. हं. त्यांनी गाडी नवीन घेतली नाही बरोबर. हो. आणि तुम्हाला मी जेवढं सांगितलं ना गाडी मुंबईला गेली. गाडीची पासिंग करून दिली त्यांना आता जस्ट. बर आणि ती पासिंग पण वसई विरारला केलेली. असं पण काही आहे नाही. ना. हा गाडी पासिंग आहे. इन्शुरन्स फुल आहे. काही अडचण नाही. इन्शुरन्स किती 18/5/2025 पर्यंत आहे. मी पूर्ण डिटेल चेक केले त्यांची. बरोबर बरोबर. मी पूर्ण डिटेल चेक केले म्हणून मी तुमच्या काही अडचण नाही ना. बोला ना. मी काय म्हणतोय ते गाडीचं काय आहे ना ते त्यांना हे करून द्या नाहीतर दुसरी गाडी द्या बदली करून. कारण का 4 लाख रुपये सर काय साहेब आता मी तुम्ही जे काय म्हणतो म्हणताय. 4 लाख रुपये का झाडाला लागत नसतात. तुम्हाला पण माहिती आहे त्या माणसाला हप्ते भरायचे 2 वर्षासाठी. ऐका ना. हा हे केलं पाहिजे ना. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला तेच सांगतो. मी आता सोमवारी आलो का मी त्यांच्याशी बोलतो आणि फोन करतो त्यांना काय होईल काय नाही. बर कुणासोबत बोलता. ते रमेश तुंबडाशी. हो दादा ते कसं ऐका ना. जेवढ्यात व्यवहार ठरला तेवढेच पैसे आपण त्यांच्याकडनं घेतले. त्यांच्याकडनं काय 1000 रुपये वर घेतले का आपण. जे आपलं त्यांचं आमचं ठरलं ना. मला सांगा 2012चं मॉडेल आहे बरोबर. महत्वाची गोष्ट दादा बरं का ऐका ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट कस्टमर जर आला. कस्टमरने गाडी चॉईस केली. कस्टमरने गाडी चॉईस करून ट्रायल घेतली. ट्रायल घेतल्यानंतर त्यांनी टोकन दिलं. टोकन दिल्यानंतर गाडीची पासिंग इन्शुरन्स सगळे कम्प्लीट केले. लोन कम्प्लीट केलं आणि मग गाडी घेऊन गेली ती. असं नाही ना की आम्ही डायरेक्ट वाड्याला आलो होतो गाडी सोडायला.
हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण त्यांनी गाडी काढली ना जशी नाशिक मधून मोखाडा माहिती आहे का? मोखाड साईडला आलात का तुम्ही कधी? माहिती आहे ना मला, जव्हार मोखाडा हा माहिती आहे. मग जेव्हा आले ना मोखाड्याला तेव्हा ती गाडी त्या मोखाड्याच्या घाटामध्ये बंद पडली, अक्षरशः चालू होत नाही. अहो, मग ते त्यांनी काय टोचन लावून केलं, त्यांनी गाडी ऐका गॅरेजला ऐका नेली ऐका आणि तिथे जेव्हा ऐका काम करून तेव्हा गाडी घरी नेली आणि ती गाडी बंदच आहे आजपर्यंत. हा गाडी त्यांना इथून सेल स्टार्ट दिली बरोबर. बर त्याच्यानंतर ती गाडी त्यांनी कुठेतरी रस्त्यात ते कशाला तरी थांबले, म्हणजे नाश्ता पाणी करायला किंवा चहा पाणी करायला हा बरोबर. यांच्याकडनं लाईट चालू राहिले का काय राहिले, तर ती बॅटरी डाऊन झाली आणि तिथं गाडी चालू होत नव्हती म्हणे. त्यांना म्हटलं आता एक काम करा, तिला धक्का मारा आणि चालू करून घ्या, ती गाडी चालू होऊन जाते. नाही नाही साधी गाडी. बॅटरीचा प्रॉब्लेम काहीच नाही. मी काय म्हणतोय बॅटरीचा बरं. प्रॉब्लेम काहीच नाही, बॅटरी व्यवस्थित आहे. फक्त जे बॅटरी आहे ना त्याला ते कार्बन सारखं आलेलं. त्यांनी तेव्हा अहो, गॅरेजला टर्मिनलचाच नेलं ना विषय- तेव्हा ते पूर्ण त्यांनी चेकअप केलं की बॅटरीचा काहीच प्रॉब्लेम नाही. टर्मिनलचाच विषय होता, तर त्यांना म्हणा ते टर्मिनलला घासून बिसून चेक करून घ्या, पेपर मारून घ्या. त्यांना मी सगळं सांगितलं ते. आणि आता हा तुमचा आणि फोन ते आला मला. पुढून फॅन वगैरे आहे ते चालू केलं की 5-10 मिनिटांनंतर पूर्ण बाहेर फेकते. मग ते कसं होणार सांगा ना मला? अहो, मग आता त्याच्यासाठी एखाद्या फिटरला दाखवा म्हटलं, मी त्यांना सांगितलं. हो पण गरीब फिटर माणूस. सांगेल म्हटलं ते मला सांगा आता. हप्ता कितीचा बसलाय त्यांना 2 वर्षासाठी? त्यांना माहिती असेल ना, ते मला नाही माहिती काही कितीचा अच्छा. हप्ता केलेला आहे. ठीक आहे, पण मी काय म्हणतोय तुमच्या परीने त्यांना मार्ग काढून द्या, कारण ठीक. एवढा खर्च करणं त्यांना पॉसिबल नाही. जेवण ठीक आहे, बोलतो मी. बोलून घ्या त्यांच्यासोबत आणि काय व्यवहार आहे तो क्लिअर करून टाका. हा व्यवहार क्लिअरच झालेला आहे. नाही गाडी पण ते त्यांच्या गाडीला नावाने एवढा ट्रान्सफर खर्च येत करायला असेल तर दिलेली आहे. मला सांगा, जर तुम्हाला 1-2 हप्ते त्यांनी जर भरले नाही तर दादा, विषय तुम्हाला पण असा आहे, काहीतरी ऐका ना. वाटेलच ना. ऐका ना, विषय असा आहे, हा आपलं आहे जुन्या वाहनांचा बाजार, आपलं काही नवीन शोरूम नाहीये. बर आपण गाडी देतानाच सांगून देतो, गाडीची गॅरंटी वॉरंटी काही नाही. इथं तुम्ही 4दा चेक करून घ्या, तिची ट्रायल मारून घ्या. तुम्हाला पटली तर तुम्ही गाडीचा व्यवहार करा, बरोबर. दुसरी गोष्ट, तिचं जे काही होतं, जर गाडी आम्ही चालू करून दिली किंवा त्यांना जेव्हा गाडी दिली तेव्हा तिच्यात काही प्रॉब्लेम नव्हता आणि तिथे गेल्यानंतर त्यांना काहीतरी किरकोळ कारकोळ काम करायची वेळ होतीच बरोबर. त्यांना आपण गाडी घेतली ना त्यावेळेस सांगून दिलं की तुम्हाला हिचं ऑइल पाणी चेंज करावं लागेल. आधी कोणी कधी काही चेंज केलेलं आहे काय आहे आपल्याला माहित नाही. फक्त आता तुम्ही गाडी घेताना ऑइल चेंज करून घ्या, फिल्टर चेंज करून घ्या आणि तुमच्या पद्धतीने चेकिंग करून घ्या सगळी. आता हे काही चुकीचं सांगितलं का आपण? नाही तुम्ही म्हणताय ना जे ऑइल पाणी ते त्यांनी सर्व पूर्ण चेकअप केले, पण तुम्ही जे मग आता ज्याच्याकडे चेक केलं ना, चेंज केलं, तर त्याला त्या फिटरला दाखवायला सांगा की काय प्रॉब्लेम हिचा बघ. हो तर माझं म्हणजे बोलणं करून द्या, काय काय नाही मी बोलतो. मग मला तुम्ही सांगा, तुम्हाला फोन केलता ना अहो, इन्शुरन्स मध्ये मी काय गाडीचं म्हणतोय, engine- तेव्हा तुम्ही काय बोलले, तुम्ही होते की दुसरे होते मला काय माहिती दुसऱ्या नाही, कोणाला त्यांना पण काय विचारा, बोलले कोणाला की फोन केला. इन्शुरन्स मध्ये होऊन जाईल जेव्हा गाडी मी त्यांना ठोकेल तेव्हा. सांगितलं मग मी त्यांना इन्शुरन्स मध्ये सांगू का होणार नाही. मी त्यांना सांगू का गाडी ठोका म्हणून, तुम्ही द्याल का इन्शुरन्स मध्ये बनवून? अहो, मी काय सांगितलं त्यांना, हा मशीनचं काम इन्शुरन्स मध्ये होत नाही. ऍक्सिडेंट झाला तोच फक्त इन्शुरन्स क्लेम होतो, बाकी दुसरं होत नाही. आणि इन्शुरन्स पण आता किती 5 महिने राहिलेत इन्शुरन्सचे, हो हो, मे बरोबर ना? पर्यंत आहे, मे पर्यंत आहे. मग सांगा ना मला. हा? त्यांना पावती करून दिलेली ना मी. बरं का? पावती दिले बरोबर आहे, पण गरीब माणसं कुठून भरणार? हो अक्षरशः ते आपलं जुनं वाहन घेतो आणि जुनं वाहन विकतो आपण. बरं 2012च मॉडेल आहे ना ते? 2012. अच्छा चालेल ठीक आहे. साधी गाडी आहे ती बरं का, साधी गाडी आहे, पंपवाली गाडी. तिला काही जास्त खूप खर्च नाही राहत. पण आता ते लोक ते नवीन असल्यामुळे
त्यांना ते एकदम वेगळं वेगळं वाटतंय. ते म्हणे मी इतका खर्च केला, इतका खर्च केला. अहो पण ते आपण आता उदाहरण शोरूम मधून एखादी गाडी आणली, कुणाला काय वाटते बाबा चालवावी, पण ते रस्त्याला जर बंद पडते आणि त्याच्या पुढे पण ते बंद पडायला लागले, मग ते खर्च किती करणार माणूस सांगा ना. लग्नात आहे. 2-3 दिवस मी लग्नातच आहे. सोमवार मंगळवारीच येईल मी ऑफिस. अच्छा अच्छा, मालेगाव मध्येच आहेत का? मी डायरेक्ट जरी मला तिथे ऑफिसला गेले ना माझ्या, हा. तरी चालेल. नाही नाही, तुमच्यासोबत बोलायचंय. ऑफिसला नाही, जाऊन काय डायरेक्ट करणार? भेटा ना तिथे. मी काय मालक नाही त्या शोरूमचा बरं का. मालक कोण आहे? मालक आहेत ना तिथे, त्यांना माहिती ना. नाही ना, म्हणजे आपल्याचकडचे की बाहेर राज्यात?